नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांवरही 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत होणार। काय असणार, चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते। गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते। याचा तयारीला सुरुवात झाली असून पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे। शुभ्र शिधापत्रिका आधार कार्ड सोबत संलग्न करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे। यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी व सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक, शिधा वाटप यांना रेशन कार्डची आधारशी जोडणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2019च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये 2023 मध्ये सुधारणा करण्यात आली होती। यानुसार आरोग्य विमा योजनेचा लाभ हा शुभ्र शिधापत्रित धारक कुटुंबांना देखील देण्यात येणार आहे। मित्रांनो, या कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकांशी संलग्न करणे आवश्यक आहे। शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकांशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आदेश काढण्यात आले आहेत। या आरोग्य योजनेनुसार या योजनेशी संलग्न सर्व नागरिकांना 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहे। यामध्ये सरकारी आणि खाजगी रुग्णालये येतात। शहरे तसेच निमशहरी भागातील हॉस्पिटलमध्ये हे उपचार दिले जातात। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।